विद्यार्थी मित्रांनो, मुलांचे 4 क्वेश्चन मला सारखे सारखे एक्झाम नंतर आलेले आहेत. ते क्वेश्चन या प्रकारे आहे की फर्स्ट इयर 2019 पॅटर्न होते आणि सेकंड इयरला पण 2019 पॅटर्न होता आणि बॅकलॉगची एक्झाम कुठल्या पॅटर्न मध्ये आता त्यांची होईल बॅकलॉग लागला तर. सेकंड क्वेश्चन इंच बॅकलॉगची एक्झाम कशात होईल, इनसेम एंडसेमच्या डेट काय असतील. थर्ड आहे फर्स्ट इयरला 19 पॅटर्न मध्ये होते, वायडी नंतर आता सेकंड इयरला गेले तर आता एससी सेकंड इयरला 19 पॅटर्न राहील की 24. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे चौथा वाला की 19 मध्ये ऍडमिशन होतं, वायडी पडला होता पण वायडी मुळे आता 24 पॅटर्न मध्ये त्यांचं सेकंड इयर गेलंय तर त्यांना स्कॉलरशिप भेटेल का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्या क्वेश्चनवर येऊया. आणि त्याच्यानंतर पाचवा पण क्वेश्चन येतो की फिफ्थ क्वेश्चन जे आता एफई 24 पॅटर्नला होते आणि वायडी पडला तर यांना सेकंड इयर 24 पॅटर्नला सेकंड इयरला गेल्यावर स्कॉलरशिप मिळेल का. स्कॉलरशिप रिलेटेड खूप सारे क्वेश्चन आहे, स्कॉलरशिप मिळेल का बघा. सो 5 प्रश्नांची आपण उत्तर क्लिअर करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील नक्की चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्ही ही व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो, तुम्हाला फक्त सबस्क्राईब आहे पण आम्हाला त्याची खूप व्हॅल्यू असते, आमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओ आम्ही वर्षभरापासून देतोय, तुम्ही बघत असाल. प्रत्येक तुमचे प्रश्न आम्ही सोडवले आहे, तुम्हाला पार फर्स्ट इयर सेकंड इयर IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर, कितीतरी गोष्टी आम्ही प्रोव्हाइड केल्या. पर्पल हॅट ऍप्लिकेशन थ्रू कोर्सेस दिले, सगळ्या गोष्टी दिल्या. सो तुमच्या ग्रेटनेससाठी, इंजिनिअरिंग बेस करण्यासाठी आम्ही काम करत असतो. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे डाऊट्स असतील लिहत जा, आम्ही क्लिअर करूया. 5 महत्त्वाचे प्रश्न आहे. पहिला, ज्या मुलांचं फर्स्ट इयर 19 पॅटर्न मध्ये एक्झाम दिली होती, सेकंड इयर पण 19 पॅटर्न मध्ये दिली होती, तरी आता बॅकलॉग राहिले, तरी पण तुमची आता बॅकलॉगचे पेपर हे 19 पॅटर्न मध्येच होतील. हो, 19 पॅटर्न मध्येच होतील. फर्स्ट इयर 19 पॅटर्न वाल्यांचाही हा दुसरा गॅप असेल, त्यांचे पण 19 मध्येच होतील आणि सेकंड इयर वाल्यांचे पण 19 पॅटर्न मध्येच एक्झाम होईल, 19 पॅटर्न मध्ये. क्लिअर झालं. आता इनसेम एंडसेम कधी असेल, मग ऑब्विसली 19 पॅटर्न म्हटलं तर इनसेम ही आपली ऑक्टोबर मध्ये असते, सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबर, आणि एंडसेम आपली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असते. सो ती तशीच असेल. हे क्लिअर झालं. नेक्स्ट, एफई 19 पॅटर्नचे वायडी जे आता सेकंड इयरला गेले, ओके, जे फर्स्ट इयर 19 पॅटर्न मध्ये होते पण वायडी झाले होते, आता या वर्षी ते क्रेडिट क्लिअर करून ऑल क्लिअर होऊन किंवा बॅकलॉग एटीकेटी घेऊन सेकंड इयरला यावर्षी गेले आहेत, तो त्यांना 19 पॅटर्न राहील की 24 पॅटर्न, कारण ऍडमिशन 19 मध्ये होतं. सो ऑब्विसली तुम्ही जरी सेकंड इयरला गेले तरी तुम्हाला आता 24 पॅटर्नच असणार आहे. सो जे फर्स्ट इयर वायडी नंतर यावर्षी सेकंड इयरला जात आहे त्यांना 24 पॅटर्नच असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऍडमिशन फर्स्ट इयरचं होतं 19 पॅटर्नला, बरोबर, नंतर वायडी पडले, वायडी नंतर आता यावर्षी ते 24 पॅटर्नला गेले, सेकंड इयरला 24 पॅटर्नला गेले, तर स्कॉलरशिप मिळेल का. तर हो मित्रांनो, स्कॉलरशिप मिळेल. स्कॉलरशिपला पॅटर्न चेंज झाला तरी स्कॉलरशिपला काही फरक पडत नाही. ओके, स्कॉलरशिप तुम्हाला भेटेल. 5वा महत्वाचा प्रश्न, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न जे नवीन आत्ताची मुलं आहे, ओके, त्यांना जर वायडी पडला आणि ते सेकंड इयरला जातील पुढच्या वर्षी तर त्यांना स्कॉलरशिप भेटेल का. तर मित्रांनो, तुम्ही वायडी पडताय तर यावर्षी तुम्हाला कॉलेजची फी पण भरायची नाहीये, तुम्हाला स्कॉलरशिप यावर्षी नाही भेटणार. पण जेव्हा सेकंड इयरला वायडी क्लिअर केल्यानंतर सेकंड इयरला जेव्हा जाशाल तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल, कॉलेज फी पण भरावी लागेल. ओके, आणि जे न वायडी पडता डायरेक्ट सेकंड इयरला जाताय आता एटीकेटी घेऊन किंवा ऑल क्लिअर होऊन फर्स्ट इयर नंतर, सो त्यांनाही स्कॉलरशिप भेटणार आहे. सो मित्रांनो, मला खात्री तुमचे महत्वाचे 5 प्रश्न जे मला मॅक्सिमम टाइम विचारले होते, आम्ही जसं 100 डाऊटचा व्हिडिओ बनवला होता, 100 डाऊट्स तुम्ही बघितलं असेल, त्याच्यात 100 डाऊट मुलांचे क्लिअर केले होते, बरोबर. सो 97 डाऊट्स आम्ही क्लिअर केले होते, 97. सो त्यातनंच त्याच्यानंतर पण हे प्रश्न सारखे विचारले गेले, हे पण क्लिअर केले. अजून काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. पर्पल हॅट आहे, घाबरू नका, इंजिनिअरिंग तुमची आम्ही बेस करू. अजून काय लागतं लिहा, पण अभ्यासाला आत्तापासून लागा. जर मागच्या वेळी तुमचे बॅकलॉग असतील, बरोबर, तर ह्यावेळी आत्तापासून अभ्यास लागा, म्हणजे ते क्लिअर होतील आणि तुम्ही वर्गात बाकी विषय रेग्युलरचे विषय क्लिअर करून टॉप कराल. वायडी असेल तर आत्तापासून अभ्यासाला लागा, या सेमलाच ऑल क्लिअर व्हायचं, नेक्स्ट सेमला काही वेगळं काम करता येईल आपल्याला. आणि जर मागच्या वेळी ऑल क्लिअर होते पण कमी मार्क पडले अपेक्षापेक्षा, आणि किंवा जे टॉपर होते त्यांना टॉपर अजून मार्क वाढवायचे, पॉइंटर 9चा होता आता 10चा पैकी 10चा न्यायचा आहे, तो मित्रांनो जून मध्ये अभ्यासाला लागा, वेळ वाया घालू नका. जून मध्ये अभ्यासाला लागायचंय, भले जुलैमध्ये कॉलेज सुरू होणार आहे, कॉलेजमध्ये सरांनी शिकवलं नाही, विषय कुठले काय काही वाईट बघू नका. ऑब्विसली सेकंड इयरचा नवीन पॅटर्नचे सगळ्या PDF सिलेबस मी ऑलरेडी दिले आहे, तसेच ते सगळे कोर्सेस सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट इयरचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर बेस्ट कोर्सेस पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही आत्ताच कोर्सेस घेऊन फ्री लेक्चर बघा, आवडले तर
लगेच कोर्सेस सबस्क्राईब करा, जेणेकरून आत्तापासून अभ्यासाला लागले तर जेव्हा एक्झाम होतील ना आपल्या, त्यावेळी आपण वर्गात पहिले आलेलो असू. कारण जेव्हा जुलैमध्ये मुलं अभ्यासाला लागतील, तुमचे 2-2 युनिट ऑलरेडी क्लिअर झालेले असतील. सो 1 महिना तुम्ही मुलांच्या पुढे चालणार आहे, आणि 1 महिना पुढे चालणार तर विचार करा कॉन्फिडन्स किती असणार. वर्गात सर शिकवले तर तुम्हाला ते ऑलरेडी जमत असणार. सो या एनर्जीने गेले तर वर्गात तुम्ही पहिले का नाही येणार, का टॉप नाही करणार. सो लगेच पर्पल ॲट कोर्सेस घेऊन कामाला लागा आणि वर्गात पहिले या. बाकी इंजिनिअरिंग आपण बेस्ट करूया.